नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. अलक्ष पाहावे ना या भारुडातून एकनाथ महाराज आपल्याला एका अशा जगाची ओळख करून देतात जे आपल्या आतच आहे पण आपल्याला दिसत नाही. आपण अनेकदा बाहेरच्या जगातील गोष्टींनाच खरं मानतो, पण महाराज म्हणतात की खरी शक्ती तुमच्या मनात आहे. जेव्हा आपण म्हणतो की जुनी टाका देहाची अंगी, तेव्हा त्याचा अर्थ कपडे बदलणे असा नाही, तर आपल्या मनातील जुने वाईट विचार आणि अहंकार काढून टाकणे असा आहे. जेव्हा आपण सोह या मंत्राचा आणि आपल्या श्वासाचा विचार करतो तेव्हा मनातील विचारांचा गोंधळ थांबतो आणि आपल्याला खोलवर शांतता मिळते. संसारातील ओझं आणि चिंता यांमुळे आपण दबलो जातो. हे भारूड आपल्याला शिकवतं की हा प्रपंच मिथ्या आहे, म्हणजेच तो कायम टिकणारा नाही. ही जाणीव झाली की माणसाचं दुःख कमी होतं, देह पण विरेल. म्हणजे स्वतःचा मोठेपणा विसरून जेव्हा आपण इतरांशी प्रेमाने वागतो तेव्हा आपलं आयुष्य आनंदी होतं. आपल्याला जे डोळ्यांनी दिसत नाही ते अथांग परमेश्वर स्वरूप आपल्या मनात आहे हे ओळखायला शिका. भक्ती आणि प्रेमाचा भाव मनात धरला की कठीण कामही सोपी होतात. आपलं शरीर ही फक्त एक वरची ओळख आहे, खरी ओळख आपल्या आत असलेल्या आत्म्यामध्ये आहे. देव कुठे बाहेर शोधण्याची गरज नाही, तो आपल्या आत आणि बाहेर सगळीकडे भरून उरला आहे. ही खूण एकदा पटली की माणूस खऱ्या अर्थाने मुक्त होतो. चला तर जाणून घेऊया या भारुडाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, अलक्ष पाहावे ना ते कोणाचे ध्यानी बैसेना, योगी ध्याती जया मना ते आणि पारे आपुल्या मना. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या जगामध्ये अशी एक शक्ती आहे जी डोळ्यांना दिसत नाही आणि बुद्धीला सहजासहजी आकलनही होत नाही. आपण ज्याला अलक्ष म्हणतो, म्हणजे ज्याचे मोजमाप करता येत नाही, ज्याचे रूप निश्चित सांगता येत नाही, अशा त्या परमात्म्याला सामान्य माणसाचे मन चटकन पकडू शकत नाही. मोठे मोठे योगी ज्या तत्वाचे ध्यान धरून बसतात, ज्याला शोधण्यासाठी ते अरण्यात किंवा हिमालयात जातात, ते तत्व कुठे बाहेर नसून तुमच्या स्वतःच्या मनात दडलेले आहे. एकनाथ महाराज आपल्याला विनंती करतात की ज्या ईश्वराचा ध्यास योगी घेतात त्याला बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हाच त्या अफाट आणि अनंत चैतन्याची जाणीव तुम्हाला होईल. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणातून महाराज आपल्याला एकाग्रता आणि ध्येय या दोन गोष्टी शिकवत आहेत. समाजात वावरताना आपण अनेकदा विखुरलेले असतो. जे सत्य डोळ्यांना दिसत नाही पण समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे त्याकडे आपले दुर्लक्ष होते. संतांना सांगायचे आहे की जसे योगी आपल्या मनाला आवर घालतात, तसेच सामान्य माणसानेही आपल्या चंचल मनावर ताबा मिळवून सत्याचा स्वीकार केला पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. शास्त्रज्ञ जेव्हा एखादा शोध लावतात तेव्हा त्यांना सुरुवातीला काहीच दिसत नसते, सर्व काही अलक्ष असते, पण ते आपल्या मनाला त्या ध्येयावर इतके केंद्रित करतात की जगाला न दिसणारे सत्य त्यांना गवसते. समाजाने अशा एकाग्रतेने समाजहिताच्या कामात लक्ष घालावे असा हा धडा आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांसमोर सोशल मीडियाची अनेक प्रलोभने आहेत, पण ज्याला आपले करिअर घडवायचे आहे तो योगीप्रमाणे आपले मन सर्व विक्षेपांपासून बाजूला काढून अभ्यासाच्या त्या अलक्ष ध्येयाकडे वळवतो. संतांना अपेक्षित असलेला नैतिक धडा हाच आहे की बाह्य भपक्याला न भूलता आपल्या मूळ ध्येयावर लक्ष ठेवा. दुसरा चरण, अनुहात शब्द निराळा. सोह सोह त्याची कळा, तेन ये ध्यान मना सकळा, एशी अगम्य त्याची कळा. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात महाराज एका विलक्षण अनुभवाबद्दल सांगतात. आपल्या शरीरात एक अनाहत नाद सतत घुमत असतो, जो कोणत्याही बाह्य आघाताशिवाय निर्माण होतो. हा नाद म्हणजेच सोह होय. सोह म्हणजे तो मीच आहे, तो परमात्मा आणि मी वेगळे नाही आहोत, ही ती अवस्था आहे. पण ही अवस्था इतकी गूढ आणि गहन आहे की ती सामान्य संसारी माणसाच्या ध्यानात लवकर येत नाही. त्याची माया, त्याची लीला इतकी अगाध आहे की आपण केवळ शब्दांनी त्याचे वर्णन करू शकत नाही. ही कळा किंवा ही कला फक्त अनुभवातूनच समजते. हे आत्मज्ञान रसाळ आहे, पण ते मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता आणि गुरूंची कृपा असावी लागते, कारण ते बुद्धीच्या पलीकडचे आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. सोह म्हणजे तो मीच आहे. समाजात जेव्हा जात, धर्म आणि वर्णावरून भेदभाव केला जात होता तेव्हा संतांनी हा नैतिक धडा दिला की जो समोरचा माणूस आहे तो तुझ्यासारखाच आहे, जो ईश्वरी अंश माझ्यात आहे तोच तुझ्यात आहे. हे तत्व समजणे कठीण आहे, पण सामाजिक समतेसाठी ते अनिवार्य आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. जेव्हा एखादी व्यक्ती रक्तदान करते तेव्हा ती हे विचारत नाही की हे रक्त कोणाला दिले जाणार आहे. तिथे सोह ही वृत्ती काम करते.
समोरचा रुग्ण कोणत्याही जातीचा असला तरी त्याचे प्राण वाचवणे हे स्वतःचेच प्राण वाचवण्यासारखे आहे. हीच ती अगम्य कळा आहे. पूर किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत लोक एकमेकांना मदत करतात. तिथे कोणीही एकमेकांची ओळख विचारत नाही. माणुसकीच्या नात्याने एक माणूस दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. हीच सोहची खरी सामाजिक प्रचिती आहे. तिसरा चरण, जुनी टाका देहाची अंगी. भाव धरा भक्ती संगी. विरेल देह पण अंगाचे अंगी. मिथ्या प्रपंच जाईल भंगी. भावार्थ विश्लेषण. महाराज येथे एक खूप सुंदर उदाहरण देतात. जसे आपण जुने झालेले कपडे काढून टाकतो, तसाच या देहभावाचा म्हणजे मी शरीर आहे या अहंकाराचा त्याग करा. आपण स्वतःला शरीर समजतो आणि त्या शरीराच्या सुखात अडकून पडतो. महाराज म्हणतात, हा जुना झालेला देहभाव सोडून द्या आणि मनामध्ये शुद्ध भक्तीचा भाव जागृत करा. जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये तल्लीन व्हाल तेव्हा हळूहळू तुमच्यातील मीपणा विरून जाईल. ज्यावेळी देहपण संपते तेव्हा हे जग जे आपल्याला कायमस्वरूपी वाटते ते खरं तर मिथ्या किंवा नश्वर आहे याची जाणीव होते. प्रपंचाचा मोह आणि त्यातील दुःख आपोआप नष्ट होऊन जातात, कारण तुम्हाला शाश्वत आनंदाची गुरुकिल्ली सापडलेली असते. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे जुनी अंगी म्हणजे जुने सडलेले विचार, अंधश्रद्धा आणि संकुचित वृत्ती. समाजाने प्रगती करायची असेल तर जुन्या काळाबाहेर गेलेल्या प्रथांचा त्याग करणे आवश्यक आहे. भक्ती म्हणजे केवळ माळ जपणे नव्हे तर एकमेकांबद्दल भाव किंवा प्रेम असणे. जेव्हा मनात प्रेम निर्माण होते तेव्हा अहंकार आणि स्वार्थ नष्ट होतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आपल्या समाजात अनेक जुन्या आणि जाचक रूढी होत्या, जसे की सती प्रथा किंवा अस्पृश्यता. समाजसुधारकांनी जुनी टाका देहाची अंगी या न्यायाने या कुप्रथांचा त्याग केला आणि समाजाला मानवतेची नवी अंगी किंवा कपडे परिधान करायला लावले. एखाद्या घरात जेव्हा जुना अहंकार आणि मीपणा बाजूला सारला जातो तेव्हाच ते कुटुंब एकत्र राहू शकते. वडिलांनी किंवा मोठ्यांनी जुना अधिकार गाजवण्यापेक्षा जर प्रेमाचा भाव धरला तर घरातील विसंवाद किंवा मिथ्या प्रपंच संपून शांती नांदते. चौथा चरण, एका जनार्दनी मागे दान. पूर्ण परिपूर्ण कळली खूण. सबाह्य कोणला जनार्दन. देहींचं विदेही झाला पूर्ण. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंना जनार्दन स्वामींना शरण जाऊन एक दान मागत आहेत. ते म्हणतात की मला आता त्या परमात्म्याची पूर्णत्वाची खूण पटली आहे. आता मला बाहेर काहीच शोधायची गरज उरली नाही, कारण मला समजले आहे की जनार्दन म्हणजे तो परमेश्वर आत आणि बाहेर सर्वत्र भरून उरला आहे. चराचरामध्ये फक्त तोच भरलेला आहे. ही अनुभूती आल्यावर माणूस शरीरात असूनही विदेही होतो, म्हणजेच त्याला शरीराच्या कष्टांची किंवा सुखाची बाधा होत नाही. तो पूर्णपणे मुक्त होतो. एका जनार्दनी म्हणजे एकनाथांनी आपल्या गुरूंशी एकरूप होऊन हा पूर्णत्वाचा अनुभव घेतला आहे आणि तोच मार्ग ते आपल्याला या भारुडातून दाखवत आहेत. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. एकनाथ महाराज म्हणतात की मला असे दान द्या की मला प्रत्येक माणसात देव दिसेल. हा सर्वात मोठा सामाजिक धडा आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला देवाचे रूप मानतो तेव्हा आपण कोणावरही अन्याय करू शकत नाही. स्वतःच्या शरीरात राहूनही जगाच्या कल्याणाचा विचार करणे म्हणजे विदेही होणे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांमध्ये जनार्दन पाहिला. समाजाने ज्यांना वाळीत टाकले होते त्यांच्यात त्यांनी देव पाहिला आणि त्यांची सेवा केली. हीच ती पूर्ण कळालेली खूण आहे, जिथे स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याचे दुःख निवारणे महत्त्वाचे ठरते. एखादा सफाई कामगार जेव्हा आपला परिसर स्वच्छ ठेवतो तेव्हा तो हे काम ईश्वरी सेवा म्हणून करतो. त्याच्या नजरेत सर्व समाज हा देवाचा अंश असतो. अशी सेवा करणारा माणूस त्या क्षणी विदेही असतो, कारण तो स्वतःच्या कष्टापेक्षा समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देतो. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एका शांत सरोवराच्या काठावर बसला आहात. जोपर्यंत तुम्ही पाण्यात दगड टाकत आहात विचार अहंकार, तोपर्यंत तुम्हाला तळाचा गाळ आणि प्रतिबिंब नीट दिसणार नाही. जेव्हा तुम्ही दगड टाकणे थांबवता तेव्हा पाणी स्थिर होते आणि तुम्हाला तळाचा हिरा आत्मा दिसू लागतो. हे भारूड म्हणजे दगड टाकणे थांबवण्याची प्रक्रिया आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारूडाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, आपण आपले फोन्स, ॲप्स आणि लॅपटॉप्स सतत अपडेट करतो, पण ज्या मनाच्या माध्यमातून आपण हे जग पाहतो त्याचं काय? हे भारूड म्हणजे एक माइंडफुलनेस मॅन्युअल आहे. अलक्ष लक्ष पाहावेना म्हणजे काय? आज आपण फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटमध्ये जगतोय. बाह्य जगाच्या स्क्रीनवरून थोडा वेळ लॉग आउट करा आणि आपल्या आतल्या इंटरनल सर्व्हरला कनेक्ट व्हा. जग तुम्हाला सांगतंय की तुम्ही कसे दिसायला हवे, काय खरेदी करायला हवे, पण सोल्ह म्हणजे ऑथेंटिसिटी, तुम्ही कोण आहात हे बाहेरच्या व्हॅलिडेशनवर शोधण्यापेक्षा तुमच्या आतल्या आवाजात शोधा. तीच तुमची खरी वाईब आहे. जुनी टाका देहाची अंगी म्हणजे तुमची जुनी मर्यादित विचारसरणी डिलीट करा. स्वतःला फक्त एक बॉडी किंवा प्रोफाईल समजू नका.
जेव्हा तुम्ही इगोचं ओझं फेकून देता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने फ्री, लिमिटलेस होता. आयुष्यातील प्रॉब्लेम्सना रिलॅक्ट करण्यापेक्षा साक्षी भाव ठेवा. हे जग एक मोठा प्रपंच, सिम्युलेशन आहे. हे समजले की स्ट्रेस आणि अँझायटी कमी होते. अध्यात्म म्हणजे हिमालयात जाणे नव्हे तर देहभान विसरून आपल्या कामात आणि अस्तित्वात पूर्ण होणे होय. शरीरात राहूनही मनानं मुक्त राहणं, विदेही होणं, हीच आजच्या काळातील सर्वात मोठी सुपर पॉवर आहे. तुमच्यासाठी आजची कृती. हे भारूड आपल्याला बाह्य जगतातील भुलभुलैया सोडून अंतर्यामी असलेल्या सोह तत्वाकडे वळायला सांगते. देहबुद्धी विरली की जगण्यातली सर्व दुःखे संपतात आणि सर्वत्र एकच जनार्दन परमात्मा दिसू लागतो. आजपासून दिवसातील केवळ 10 मिनिटे पूर्ण शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे मिटून फक्त तुमच्या श्वासाच्या आवाजावर सोह लक्ष द्या. स्वतःला सांगा, मी म्हणजे केवळ माझे पद, पैसा किंवा शरीर नाही, तर मी त्या आनंदाचा अंश आहे. हा मीपणा सोडण्याचा सराव तुम्हाला खऱ्या सुखाकडे नेईल. धन्यवाद. तर मित्रांनो, संत एकनाथ महाराजांना या भारुडातून हेच सांगायचे आहे की आपण आपले मन शुद्ध करा, अहंकाराचा त्याग करा, जुन्या वाईट विचारांना मूठ माती द्या आणि प्रत्येक मानवात त्या ईश्वराचा अंश पाहून एकमेकांवर प्रेम करा. हाच तो नैतिक धडा आहे जो आजही आपल्या समाजाला एकसंध ठेवण्यासाठी तितकाच गरजेचा आहे. विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं, पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.